नमस्कार मित्रांनो, जगातील प्रत्येक शिव मंदिरात नंदी असतो, पण नाशिक मधील एक असं शिव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीच नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा राहुल. आज आपण आलो आहोत नाशिकच्या पवित्र भूमीत, गोदावरीच्या दिव्य काठावर बसलेलं प्राचीन कपालेश्वर मंदिर बघायला. नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर, रामकुंड, पंचवटी अशी अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत, पण त्याच्यामध्ये कपालेश्वर मंदिराचं स्थान अतिशय विशेष आहे. शांततेने आणि आध्यात्मिक शक्तीने भरलेलं हे ठिकाण आपल्याला इतिहास, श्रद्धा आणि रहस्याच्या प्रवासावर घेऊन जातं. इतिहासकारांच्या मते हे मंदिर 1000 वर्षाहून अधिक जुने आहे. इथल्या शिवलिंगाचं स्वरूप कपाळाकडे झुकलेलं असल्यामुळे या मंदिराला कपालेश्वर हे नाव मिळालं. आणि आता येतो सर्वात मोठा प्रश्न, या मंदिरात नंदी का नाही? पुराणानुसार एकदा नंदीच्या हातून एक मोठी चूक झाली. या चुकीमुळे नंदीच्या मनात अपराधी भावना निर्माण झाली. तेव्हा भगवान शिवांनी अतिशय प्रेमाने नंदीला सांगितले, भक्ती आणि शरणागती हा सर्वात मोठा मार्ग आहे. ज्ञानासाठी अहंकार सोडावा लागतो. नंदीने मान झुकवली आणि या ठिकाणी गोदावरीच्या काठावर शिवांनी नंदीला ज्ञान, शांतता आणि भक्तीचे तत्व समजावले. ही ज्ञानगंगा स्वीकारण्यासाठी नंदी शिवलिंगाच्या समोरून बाजूला बसले. म्हणूनच या मंदिरात नंदीची मूर्तीच नाही. असे म्हटले जाते की येथे भक्त जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा नंदीप्रमाणेच त्यांनाही आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो. मंदिराच्या आतील भागात दगडी बांधकाम आहे, साधं पण प्राचीन काळाची झलक देणारा. येथे अभिषेकाच्या वेळी बेलपत्र, दूध, जलाचा स्पर्श मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. कपालेश्वर मंदिराचं सौंदर्य आणखी वाढवतं ते म्हणजे याचे गोदावरी नदीशी असलेलं नातं. भक्त दर्शनानंतर घाटावर बसून ध्यान करतात. पाण्याचा मंद आवाज, घंटाचा नाद मनाला पूर्ण शांत करतो. मंदिर पहाटे 5 वाजता उघडतं आणि रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू असतं. सोमवारी, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. जर तुम्हाला शांत दर्शन हवं असेल तर सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. मंदिराबाहेर तुम्हाला अभिषेक साहित्य सहज उपलब्ध असतं. इथे तुम्हाला बेलपत्र, फुले, हार, धूप, अगरबत्ती, नारळ, दूध, पाणी, मध अशी पूजा साहित्याची पूर्ण पॅकेजेस मिळतात. तर मित्रांनो, नंदी नसलेलं हे अद्भुत शिव मंदिर, कपाळाकडे झुकलेलं शिवलिंग आणि गोदावरीच्या काठावरील आध्यात्मिक शांतता हे ठिकाण प्रत्येक भक्तांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नाशिक मधील पवित्र स्थळांविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत हर हर महादेव.